महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वस्त्रदालन VR पवार सारीजतर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आणि त्यांच्याच शुभ हस्ते देवीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे, वरदान दे, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज ज्ञान दे, मज त्राण दे, उन्मत्त ते सिंहासने चिरकाढण्या सामर्थ्य दे, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे। चाटी गल्ली येथील VR पवार सारीज या दालनामध्ये संपन्न झालेल्या महाआरतीच्या कार्यक्रमास प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, सोलापूरच्या DCP दीपाली काळे, प्राचार्य व पोलीस प्रशिक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, RTOच्या अधिकारी अर्चना गायकवाड, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या पत्नी रुपाली माने, इन्हरव्हील क्लबच्या अनुराधा चंडक, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी अग्रजा चिटणीस, IMSच्या सायली जोशी तसेच स्टाईल मंत्रा सलूनच्या सोनल पांचाळ यांच्या हस्ते शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली। आमच्या फर्मचं स्थापना साधारणतः 1943 मध्ये झालं, जे आमच्या आजोबाच्या वडिलांनी स्थापन केलं होतं आणि आज आम्ही या बिझनेसमध्ये आमची 4थी पिढी कार्यरत आहे। एवढा जो विस्तार झाला तो आमच्या ग्राहकांच्या प्रेममुळे आणि आमच्या स्टाफच्या व्यवस्थित सर्व्हिसमुळे झालेला आहे। यावेळी पाहुण्यांचे स्वागत VR पवारचे संचालक महेश पवार, गिरीश पवार, अमर पवार यांनी केले, तर या कर्तबगार महिलांचा सत्कार सुलोचना पवार, सुनीता पवार, दीपा पवार, गीता पवार, स्नेहा पवार व प्रियांका पवार यांच्या हस्ते करण्यात आला। VR पवारांच्या सारीच्या दालनामध्ये आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं नवरात्रीच्या निमित्ताने आणि इतक्या मानाने सन्मान दिला त्याबद्दल खरंच VR पवार फॅमिलीचे मी खूप खूप आभार मानते। या सगळ्यांनाच नवरात्रीच्या खूप शुभेच्छा। आणि नवरात्रीचा आपण जागर करतो, पण तो फक्त नवरात्रीपुरता न राहता मला वाटतं स्त्रियांचा सन्मान हा सतत झाला पाहिजे किंवा आदरयुक्तच त्यांच्याबद्दल भावना असावी, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत राहू आणि त्यात तुमची साथ नक्कीच असेल मला माहिती आहे। पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि मान दिलात, खूप खूप धन्यवाद। वस्त्रदालनामध्ये आले आणि इथला ॲम्बियन्स प्रशस्त वस्त्रदालन आहे। सोलापूर शहराच्या सर्वच महिलांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आज या ठिकाणी हिरवा रंग आजचा आहे, त्यामध्ये सर्व हिरवे वस्त्र परिधान करून इथला स्टाफसुद्धा आहे हजर आहे। तर या नवरात्रीनिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे एकच आवाहन की आम्ही जसं 9 दिवस स्त्री शक्तीचा जागर करतो त्याचसोबत स्त्री शक्तीचा आदर करूया। आज मॅडमशी पण आता मी बोलताना सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आज महिलांच्या बाबतीत जे काही डेरोगेटरी वर्ड वापरले जातात, ज्याला आपण मराठीमध्ये शिवी म्हणतो, तर माझं एकच आवाहन आहे की हा स्त्री शक्तीचा जागर तर 9 दिवस आपण करायचाच आहे, पण स्त्री शक्तीचा आदर कायम करूया। त्यासाठी आजपासूनच स्वतः ठरवूया की मी माझ्या आयुष्यात आज शिवी या शब्दप्रयोगाचा वापर करणार नाही आणि त्या पद्धतीने आपण हा आदर करूयात आणि जागर करूयात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। मेरा एक ही कहना है कि पहला सुख निरोगी काया, ये जो शरीर भगवान ने दिया है हमें, अगर इसकी पूरी संभावनाओं को या पूरी शक्ति को अगर हमें उपयोग करना है तो हमारे शरीर का निरोगी और स्वस्थ रहना बहुत ज़रूरी है। तो सभी महिलाओं से आह्वान करूंगी कि अपने स्वास्थ्य का ध्यान ज़रूर से रखें और लेट योर किचन बी योर फर्स्ट फार्मेसी। आपका जो किचन है उसे फार्मेसी के रूप में उपयोग करिए, वहाँ से जो भी निकले वो स्वास्थ्यवर्धक हो। स्वाद बाद की बात है, पर वो आपके परिवार के स्वास्थ्य के लिए हो, इसका विशेष ध्यान रखिए। आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। शारदीय नवरात्रोत्सव हा युजली महिलांचा सण असा समजला जातो, पण पुरुषांशिवाय स्त्री ही विभक्त आपण करणं शक्य नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे या समाजातील प्रत्येक स्त्रीला
माझा हा एकच संदेश आहे की ते तिचं जे अस्तित्व आहे, तिचं जे काही स्वाभिमान आहे, तिची जी काही ओळख आहे, त्या तिने तशीच सांभाळावी आणि त्यासाठी त्यांनी देखील मदत करावी. घरच्या त्यांनी तिला मदत करणं फार गरजेचं आहे. मग ती आपली आई असेल, सून असेल, बहीण असेल, मुलगी असेल, मावशी असेल, कोणीही असेल ती, पण तिचं अस्तित्व अगोदर ओळखण्याचं, त्या अस्तित्वाला त्या घरामध्ये स्थान देण्याचं आणि शक्य असेल तर त्या अस्तित्वाचा आदर करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. आणि ऑब्व्हियसली VR सारीजमधून येणारी प्रत्येक ती ही आनंदी होऊनच जात असेल, की ती आपल्या स्वतःच्या आवडीची साडी घेते आणि खुश होऊनच इथून जाते. तर त्या प्रत्येक तिच्या चेहऱ्यावर तुम्ही जो काही आनंद या ठिकाणी देताय तो खरोखरच खूप छान आहे. असा हा आनंद आपण असा द्विगुणित शतगुणित करावा अशी मी आई तुळजाभवानी प्रति प्रार्थना करते. की एक स्त्री काय काय करू शकत नाही. लक्ष्मी, महाकाली, महासरस्वती आणि सर्व रूपं आज तुम्ही सर्व स्त्रियांच्या आमच्या सगळ्या सख्यांच्या रूपात बघितलेली आहेत. आणि सगळ्या घराकडे, कुटुंबाकडे लक्ष देता देता आपण तिच्यातली ती म्हणजे स्वतःतली ती स्वतः विसरायची नाही आहे. तिच्याकडे पण काळजी घ्यायची, तुमच्या स्वतःकडे पण लक्ष द्यायचं आहे. ही 9 दिवसात जी आपल्याला ऊर्जा मिळत असते ती वर्षभर आपल्याला पुरवायची आहे. आणि अर्थातच काळजी घ्यायची म्हणजे आपल्या नवऱ्याकडे छान छान साड्या घेऊन द्या असाही हट्ट करायचा आहे. आणि ती काळजी कशा पद्धतीने घ्यायची की पवारांच्या दुकानात यायचं, आवडीच्या साड्या घ्यायच्या आणि ते सुद्धा एक आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. ही पण ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरत असते. त्याच्यामुळं गमतीचा भाग सोडा, पण सर्व सख्यांनी म्हणजे एक स्त्री काय काय करू शकत नाही. अख्खा जिल्हा CEO होऊन चालवू शकते, डॉक्टर होऊन, अख्खं डीन होऊन अख्खं हॉस्पिटल चालवू शकते, कायद्याचा दंडुका दाखवू शकते, महासरस्वती होऊन शाळा चालवू शकते. तसं तुम्हीही सर्व सख्या सगळं काही करू शकता. तर तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ब्युटी डेफिनेटली मी स्टाईल मंथाची असल्यामुळे मी ब्युटीबद्दल डेफिनेटली सांगेन की जसं आपलं एक अंतर्मन असतं की आपण मनातनं आपण छान असतो, तसं आपल्याला बाहेरनं सुद्धा खूप छान आपण रेडी झालो किंवा तयार झालो तर आपल्याला तो 100% कॉन्फिडन्स येतो. आणि तो कॉन्फिडन्स देण्यासाठी VR पॉवर आपल्याला खूप मदत करत आहे. VR पॉवरची साथ आहे आपल्याला. कारण कुठलाही फंक्शन असू दे, कुठलाही सण असू दे, कुठलाही बर्थडे असू दे किंवा कुठलीही इव्हेंट असू दे, आपण एक नवीन गोष्ट घ्यायला जातो, ती आपल्याला हवीच असेल, त्याच्याशिवाय आपलं आउटर दिसत नाही. सो ब्युटी जशी आतून आहे तशी आउटरनी सुद्धा ब्युटी आपण मेंटेन केली पाहिजे आणि ती मदत करते आपल्याला VR पॉवर. सो तुम्ही जरूर व्हिजिट करा. आणि एनिवे तुम्ही येतच आहात, भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे, ट्रेडिशनलपासून आत्ताच्या वेस्टर्न कलेक्शनपर्यंत, कारण 4 पिढ्या यांच्या काम करतात यासाठी. गृहिणी म्हणून मी एक तुम्हाला नक्कीच सांगू शकते, हे जे VR पवार एक नाव आहे ते नाव नसून एक पहिलं छोटं झाड होतं आणि ते वडाचं झाडाला मी संबोधित करते. कारण वडाचं झाड असं आहे की त्याला खूप आयुष्य आहे आणि त्याची पानं मुळं इतकी वाढत जातात की ते खूप मोठं होतं आणि त्याप्रमाणे ह्याची ग्रोथ होते. मी साधारण 2008 साली एकदा येऊन गेलेली आहे, सरांची पोस्टिंग होती, त्यावेळेस ते एकदम छोटं होतं आणि त्यानंतर आत्ता जेव्हा मी पाहते तर त्याचं एकदमच काया पलटलं आहे आणि त्याप्रमाणे आणखीनही ह्याचं जे झालं आहे त्याच्यापेक्षा दुपटीने ते नक्कीच वाढणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्या नक्कीच शुभेच्छा. आणि ह्या VR पवारांबद्दल सांगायचं झालं, साडीबद्दल सांगायचं झालं तर जसं आम्ही इकडे आलो सोलापूरला पोस्टिंग झाली तर माझ्या मैत्रिणींनी मला आधीच सांगितलं होतं, म्हणजे तुमचं इतकं नाव झालं पुणे मुंबईकडे सुद्धा की तू तिथे जाऊन आधी बघून घे काय स्टॉक आहे आणि आम्हाला कळव. म्हणजे त्यांचा जो आनंद होता म्हणजे ते मला घ्यायचं नव्हतं, म्हणजे त्याचं हे नव्हतं, पण मी एकदा येऊन इथे व्हिजिट मारून गेलेली आहे. मी कोणाला नाही सांगितलं नाही, पण त्यांना मी सांगितलं की हां तुम्ही येऊ शकता. आम्ही येऊन शॉपिंग पण भरपूर करून गेलेलो आहे आणि त्या तुमच्या ह्याच्यावर खूप खुश आहेत. म्हणजे काल पण एक योग होता पण वेळ आला नाही म्हणून मी आले नाही इकडे, नाही तर काल पण एक जण आयजींच्या ऑफिस मिसेस आल्या होत्या आणि आम्हाला इथे यायचंच होतं. म्हणजे तुमचं एवढं नाव आहे सध्या आणि इथे सोलापुरातच नाही तर ते पूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याबद्दल नक्कीच माझ्या शुभेच्छा आणि अशीच तुमची ग्रोथ होऊ देत. फॅमिलीमध्ये जर युनिटी असेल तर प्रोग्रेस कसा होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे VR पवार सारीज आहे. इथे सगळेजण इतके एकत्र फुल फॅमिली आहे आणि तुमचे सगळे जे आत्ता मी स्टाफ बघितले ते सगळ्यांच्या ह्याच्यामधनं असं लक्षात आलेलं आहे की इट्स नॉट अ बिझनेससाठीचं नाही आहे, फॅमिली युनाईट होऊन काहीतरी काम करतं आहे. आणि आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळी साड्या या फोनवरनं व्हिडिओ कॉल करून घेऊन ऑर्डर केलेल्या आहेत, पण ह्याच्या पुढे मात्र मी पर्सनली स्वतः येऊन प्रत्येक वेळेस साड्या घेईन.
आणि आज इथे आम्हाला बोलवलं याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवरात्रीमध्ये सगळ्या म्हणजे ज्या काही महिला आहेत किंवा ज्या काही सगळ्यात, या सगळ्यांचा उत्सव असतो म्हणा, आपण जागर असतो म्हणतो. ह्याच्यामध्ये नवरात्र हा जो सण आहे ह्याच्यामधनं हे आपल्याला दाखवून देतो की महिलांमध्ये आत्मविश्वास आहेच आहे, पण जर फॅमिलीचा सपोर्ट जर असेल त्यांना, तर त्या कुठेही म्हणजे 10 दिशा पादक्रांत करू शकतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरातल्या मुली असतील, महिला असतील, त्या सगळ्यांना कुठल्याही क्षेत्रात असतील त्या, ज्या काही असं नाही की एक विशिष्ट क्षेत्रामध्येच असायला पाहिजे, ज्या काही क्षेत्रात असतील त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे येण्यासाठी मदत करावी, त्यांना म्हणजे प्रोत्साहन द्यावं. आणि घरच्यांचं प्रोत्साहन असेल तर कोणी कुठलंही म्हणजे हिमालयावरही जाऊ शकतील, हिमालयसुद्धा पादंक्रांत करू शकतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी महिलांना, आपल्या घरच्या मुलींना, सगळ्यांना त्यांचा आदर करा, त्यांना योग्य आत्मविश्वास हे होऊन समाजामध्ये स्वतःचं वेगळं प्रतिबिंब तयार करण्यासाठीचं किंवा एक रूप तयार करण्यासाठीचं त्यांना प्रोत्साहन द्या. आणि आता मी तर RTO डिपार्टमेंटमध्ये शेवटी कुठल्याही ह्याचा मी थोडासा फायदा घेऊन हे करणारच. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही तुमच्या स्टाफला, इवन तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना आवाहन करीन की सगळ्यांनी 2 व्हीलर चालवताना हेल्मेट घाला, 4 व्हीलर चालवताना सीटबेल्ट घाला. आणि जर मुलं छोटी असतील काय असतील, जिथे रस्त्यावर फुटपाथ नसेल तिथे रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला, वाहतुकीचे नियम पाळा आणि नवरात्राचा उत्सव आपला खूप आनंदाने साजरा करूया. आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छिते की आपण सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर 9 दिवस करतो, पण आपण तो वर्षभर कायम ठेवावा. प्रत्येक खेड्यापाड्यांमधल्या मुलींना शिक्षण द्यावं. मुली जर शिक्षण घेतील तर त्या स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम महिला बनतील. तर आपण सर्वांनी त्याबद्दल खूप प्रयत्न करावेत. आपण करतच आहोत आणि कायम करत राहावेत. आणि स्त्री जर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी झाली तर ती अख्खं घरच नाही तर अख्खा समाज घडवू शकते. आणि सगळ्यांच्या आरोग्याची सगळ्यांनी काळजी घ्या. दुर्गा शक्तीचा सन्मान या हिशोबाने तर आम्ही इथे सर्व सोलापुरातल्या ज्या मान्यवर, ज्या बळावरती जे स्वतः घडवलेले असे काही जे व्यक्तिमत्व असलेले ज्या आमच्या या माता भगिनी आहेत, त्यांना आम्ही बोलून आम्ही आज दुर्गापूजाचं आज आयोजन केलेलं होतं. आणि अवघ्या एका दिवसामध्ये आमचं हे ठरलेलं कार्यक्रम त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचा मूल्यवान वेळ एका दिवसातच आम्ही ठरवूनसुद्धा त्यांनी आम्हाला स्वतःला वेळ दिलात. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.